श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव आहे. तसेच तो देवीशी संबंधित व्रत आहे. म्हणजेच काय तर शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीची उपासना केली जाते आणि शारदीय नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. म्हणजेच इतकेच की शरद ऋतूचा यावेळेस प्रारंभ होत असतो. त्यामुळे भारतामध्ये सर्वत्र नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे कमी अधिक प्रमाणात आपण आपली जी कुलदैवत आहे, कुलाचार आहे, तो आपण साजरा करत असतो किंवा तिची पूजा अर्चा करत असते आणि आपल्याला तो एक प्रकारचा सेवा करण्याची संधीच भेटत असते. तर या 9 दिवसांमध्ये प्रत्येक देवीचे जे काही महत्त्व आहे, आपण पूजा अर्चा करत असतो किंवा देवीला जात असतो, परंतु कोणत्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली पाहिजे, प्रत्येक 9 दिवसातील 9 देवींचं महत्त्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आपण प्रत्येक देवीचं त्या स्मरण घेऊन त्या दिवशी आपण तिची पूजा केली पाहिजे. तर त्यातलाच प्रकार म्हणजे काय, तर प्रत्येक दिवस देवीच्या तो अवताराशी संबंधित आहे. जे 9 देवी आहे, तर त्या 9 देवी तिच्या 9 अवतारांना नवदुर्गाला समर्पित आहे. म्हणून आपल्यावरती प्रत्येक आपण देवीच्या अवताराशी संबंधित आज माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सर्वात प्रथम आहे की पहिला जो दिवस असतो त्या दिवशी आपण शैलपुत्री या देवीची पूजा करायची असते. म्हणजेच काय, तर हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ घेऊन नंदीवरती स्वार होत आहे. म्हणून आपण हिला शैलपुत्री असं म्हणत आहे. आणि ती पिवळ्या रंग तिनं परिधान केलेला आहे, म्हणून आपण तिला शैलपुत्री म्हणत असतो. नंतर दुसरा आहे की ब्रह्मचारिणी. दुसऱ्या दिवशी आपण ब्रह्मचारिणीची पूजा करत असतो. तर या दिवशी पार्वतीचा आणखीन एक अवतार असतो, तो म्हणजे ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. तर या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आपल्याला मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी आपण ही पूजा केली जाते. तसेच आपण अनवायानी बिना चप्पलेने चालणारी आणि हातात जपमाळा घेतलेली ही देवी आहे आणि ही देवी शांततेचं प्रतीक आहे. त्यामुळे या दिवशी आपण केशरी रंग घालायचा असतो. तर त्यानंतर तिसरी जी देवीचा अवतार आहे तिसऱ्या माळेचा, तर ती आहे चंद्रघंटा. म्हणजे चंद्रघंटा म्हणजेच पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवलेले होते, म्हणून हे नाव आपण चंद्रघंटा असं म्हणत असतो. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून या दिवशी आपण राखाडी रंग घालत असतो. तिसऱ्या दिवशी राखाडी रंग म्हणजे चैतन्याचं प्रतीक आहे. त्यानंतर चौथ्या देवीचं जे रूप आहे म्हणजे चौथ्या माळेचं, तर ते म्हणजे कुष्मांडाचं रूप आहे. तर या दिवशी आपण पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा म्हणजेच पृथ्वीवरील वनस्पतींच्या संबंधित ही देवी आहे. म्हणूनच आपण या दिवसाला आपण केशरी रंग घालत असतो. तिला 8 हात असून ती वाघावरती बसलेली आहे. त्यामुळे आपण या देवीची या दिवशी तिचं नाव घेऊन पूजा करायची आहे. नंतर 5व्या दिवशी जी आहे म्हणजे 5व्या माळेला ज्या देवीची आपण पूजा करतो ती आहे स्कंदमाता. स्कंदमाता ही पंचमीच्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. म्हणजे ही कार्तिकेयची आई आहे आणि हिना पांढरा रंग घातलेला आहे. ती शक्तीचं प्रतीक आहे. जेव्हा तिचं मूल धोक्याचा सामना करतं, ती हा भयंकर सिंहावर स्वार होत असती आणि 4 हात असलेली तिच्या बाळाला धरून दाखवलेली आहे. म्हणून हिला स्कंदमाता आपण असं म्हणत असतो. तर 6वा दिवस आहे त्या 6व्या दिवशी देवीचं जे रूप आहे तर ते म्हणजे कात्यायनी. तर कात्यायनी म्हणजे ऋषींच्या पोटी जन्म घेतलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती तिनं लाल रंग घातलेला आहे. ती योद्धा आहे आणि ती देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी देवी आहे. तर या रूपांपैकीच ती मानली जाते. तर ही पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. म्हणून तिला आपण षष्टमीला 6व्या दिवशी पूजली जाते. तर तिची आपण दुर्गा पूजाही करत असतो. तर नंतर 7व्या दिवशी जी देवीची पूजा आहे, जी देवी आहे ती म्हणजे कालरात्री.
तर ती कालरात्री म्हणजे दुर्गेचं सर्वात उग्र रूप मानलं जाणारं कालरात्री म्हणजे सप्तमीला आपण तिची पूजा करत असतो. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची अफाट फिक्कट त्वचा काढली. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात आणि वाघाच्या कातडीत दिसते. म्हणून आपण तिला तिच्या डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा ही काळी आहे. म्हणून तर आपण हिला कालरात्री म्हणत असतो. तर या सप्तमीच्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी आपण सप्तमी महासप्तमी म्हणूनही साजरी केली जाते. त्यानंतर 8 नंबरला जी आहे देवी तर ती आहे महागौरी. महागौरी म्हणजेच ती बुद्धिमत्ता आणि शांतीचं प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवशी म्हणून आपण गुलाबी रंग परिधान करत असतो आणि तिचा आशीर्वाद असतो. तर या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनीचा रूपाचा जन्मदिवस आहे म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. नंतर 9वा दिवस म्हणजे 9व्या माळेचा 9वा दिवस आपण सिद्धिदात्री या देवीची पूजा करायची असते. मनात आपण तिचं पूजन करायचं असतं. तर या देवीच्या कमळावर बसलेली ही देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असं मानलं जातं. देवीला 4 हात आहे आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. तर या दिवसाचा रंग हा जांभळा असतो म्हणून आपण त्या दिवशी जांभळे वस्त्र परिधान करायचे असते. तसेच सिद्धिदात्री म्हणूनही ही भगवान शिवाची पत्नी आहे आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही आपण तिला ओळखलं जातं. शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे त्यामुळे तिला अर्धनारीश्वर असंही आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारे आपण ह्या 9 दिवसांच्या 9 देवींच्या रूपांची जर पूजा केली मनोभावे मनात धरून तर नक्कीच आपल्याला त्या देवीचा आशीर्वाद भेटेल. तर अशा प्रकारे आपण या दिवशी नवरात्रामध्ये ह्या देवींची पूजा करायची असते. श्री स्वामी समर्थ.